महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकावं हा मुद्दा काही महिन्यांपूर्वीच चर्चेत होता। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा या चालकांना इशारा दिला आहे। महाराष्ट्रातील टॅक्सी, रिक्षा किंवा ओला उबर सारख्या ॲप आधारित कॅब चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आलं आहे। मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचं लायसन्स थेट निलंबित केलं जाईल किंवा रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाणार आहे। राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। सरकारनं नेमकं काय म्हटलं याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। खरं तर 3 महिन्यांपूर्वीच राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य होणार होती। मात्र काही चालक संघटनांनी मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ मागितला होता आणि त्यानुसार राज्य सरकारनेही मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती। मात्र आता 15 ऑगस्ट पासून मराठी बोलता न येणारे चालक किंवा मराठी बोलण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या चालकांवरती कारवाई केली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर मोटर वाहन कायदा 1988 मध्ये बदल करून आता महाराष्ट्र मोटर वाहन सुधारणा नियम 2026 हे आजपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या नव्या नियमानुसार रिक्षा, टॅक्सी किंवा ॲप आधारित कॅब चालकाकडे मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसल्यास त्याला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल। या कालावधीतही या चालकानं मराठी शिकली नाही तर त्याचं लायसन्स हे 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल। त्यानंतरही त्याच्यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर हे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची देखील तरतूद आहे। नियम 4 नुसार सार्वजनिक सेवा वाहनं चालवण्याच्या लायसन्ससाठी मराठी भाषा ही अनिवार्य आहे। त्याचबरोबर नियम 78 आणि 85 नुसार नवीन लायसन्स मिळवण्यासाठी आणि जुन्या लायसन्सचं नूतनीकरण करण्यासाठी मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे। यामध्ये 22(3)A मध्ये जी तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार ॲप आधारित कॅब आणि इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या वाहनांच्या चालकांना मराठी येत नसेल तर त्यांना सक्षम प्राधिकरणाकडून नोटीस दिली जाईल। काही अमराठी चालक पूर्वीच्या नियमांमधील संदिग्धतेचा फायदा घेऊन भाषेची अट टाळत असल्याच्या अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या होत्या। यावर स्पष्टीकरण देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की या सुधारणांमुळे नियमांमधील सर्व अस्पष्टता आता दूर झाली आहे। प्रवाशांशी योग्य आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी चालकाला दैनंदिन व्यवहारातील मराठी भाषा येणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान व्हावं यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घेतलाय। 17 ऑगस्टला जाण्याच्या गडकरी रंगातमध्ये हा कार्यक्रम होऊन समारोपाचा, परंतु त्यानंतर जर कोणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल। आम्ही त्यांना संधी मागितली आणि संधी दिली। 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल। परंतु प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे काही मराठी आलं असं नाही। प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सुद्धा आमचे आरटीओचे अधिकारी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर निश्चितपणे तुमच्यावर जी कारवाई होणार होती ती होणार नाही। परंतु काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक अजूनही मुजोरी करतात। क्या हो गया, हम अगर महाराष्ट्र में काम करते तो क्या उपकार करते हैं क्या ये लोग हमारे ऊपर? हम मराठी नहीं सीखेंगे, बिलकुल चालणार नाही। अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या सगळ्या टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठीचा द्वेष काय असा दाखवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दरम्यान परिवहन विभागानं विधी व न्याय विभागाला या संदर्भातील प्रस्ताव हा आधीच सादर केला होता आणि तो आता मंजूर झाला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्याचबरोबर ओला उबर सारख्या चालकांना देखील मराठीचं ज्ञान असणं बंधनकारक असेल।